श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये उच्च कोटीची सेवा म्हणजे व्यंकटेश स्तोत्राचं पारायण कसं करावं, का करावं, या पारायणाचे नियम काय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पारायण काळामध्ये अशी कोणती चूक तुम्हाला करायची नाही. ही जर चूक तुम्ही केली तर केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला मिळणार नाही. ही संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा, या आधीच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच अधिक महिन्यामध्ये आपण व्यंकटेश स्तोत्राचं पारायण केलेलं आहे आणि आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्यंकटेश स्तोत्राचं पारायण का करावं, कोणी करावं. बघा, व्यंकटेश स्तोत्र हे अत्यंत प्रभावशाली स्तोत्र आहे. ज्यांच्या घरावरती खूप कर्जबाजारीपणा झालेला आहे, खूप आर्थिक समस्या आहेत, जसं की घरामध्ये पैसा टिकत नाही, पैसा येतो पण तो स्थिर राहत नाही, यासोबतच म्हणजे काही ना काहीतरी समस्या तुमच्या मार्गामध्ये येतात, तुमच्या प्रगतीचे मार्ग खुले होत नाहीत, नोकरी व्यवसाय संबंधीच्या काही समस्या आहेत, तर त्यासाठी व्यंकटेश स्तोत्राचं पारायण तुम्ही करू शकता. याचा अर्थ असा नाही की तुम्ही कष्ट मेहनत करायची नाही. कष्टाला मेहनतीला तर पर्यायच नाही. पण आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबत आपल्याला नशिबाची साथ मिळावी, प्रगतीचे मार्ग आपल्यासाठी खुले व्हावेत, यासाठी व्यंकटेश स्तोत्राची ही सेवा तुम्ही करू शकता. व्यंकटेश स्तोत्र ही श्रीहरी श्री विष्णूंची अतिशय उच्च कोटीची आणि प्रभावी सेवा आहे. याचबरोबर देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेणारी ही सेवा आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्यंकटेश स्तोत्राचं पारायण का करावं, तर मार्गशीर्ष महिना हा भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्वश्रेष्ठ महिना आहे. भगवान श्रीकृष्णांना प्रिय असलेल्या या महिन्यामध्ये तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पारायण केलं तर साक्षात श्रीहरी श्री विष्णूंची कृपादृष्टी तुमच्यावरती राहते. देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते, कारण मार्गशीर्ष हा संपूर्ण महिना देवी लक्ष्मीची सेवा उपासना करण्यासाठी अत्यंत पवित्र आणि प्रभावशाली मानला जातो. देवी लक्ष्मीची सेवा उपासना करण्यासोबतच जर तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं 3, 5, 7, 9, 11 किंवा 21 रात्रीचं पारायण केलं तर तुम्हाला याचे खूप सुंदर अनुभव येतील आणि तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या नाहीशा होतील. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यंकटेश स्तोत्राचं पारायण कसं करायचं आहे. व्यंकटेश स्तोत्राचं पारायण करण्यासाठी तुम्ही जेवढ्या रात्रीचा संकल्प केलेला आहे, म्हणजेच 3 रात्रीची सेवा तुम्हाला करायची असेल तर या 3 रात्री तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं 21 वेळा पारायण करायचं असतं. त्यावेळेस तुमचं एक मंडल पूर्ण होतं. 3 रात्रीची सेवा म्हणजे 3 मंडल तुम्हाला ही सेवा करायची असते. त्याचबरोबर 5 रात्रीची तुम्ही सेवा करणार असाल, 7 रात्रीची करणार असाल, 9 रात्रीची करणार असाल, 11 रात्रीची, 21 रात्रीची, जेवढी तुमच्याकडून शक्य आहे तेवढी सेवा तुम्ही करू शकता. आता एक मंडल म्हणजे काय, तर बघा, व्यंकटेश स्तोत्र हे संस्कृतमध्ये आहे आणि मराठीमध्ये सुद्धा आहे. मराठीमध्ये असलेल्या व्यंकटेश स्तोत्राची अशी पोथी तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जाते, ती तुम्हाला आणायची आहे. आता या पोथीमध्ये 108 ओव्या दिलेल्या आहेत. आता ह्या ओव्या तुम्हाला पूर्ण वाचायच्यात का, तर नाही. ज्यावेळेस तुम्ही 21 मंडल करणार आहात त्यावेळेस तुम्हाला या मराठी व्यंकटेश स्तोत्राच्या 80व्या ओवीपर्यंत 20 वेळा पारायण करायचं आहे. 21व्या वेळी तुम्हाला 108 ओव्यापर्यंत हे पारायण करायचं आहे. परत एकदा सांगते की पहिल्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पारायण कराल तेव्हा तुम्हाला 80व्या ओवीपर्यंतच वाचायचं आहे. यामध्ये दिलेली 80वी ओवी, त्यानंतर पुढे जे व्यंकटेश स्तोत्र आहे ती त्याची फलश्रुती आहे. फलश्रुती ही सगळ्यात शेवटी वाचायची असते. त्यामुळे जर तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं 3 रात्रीचं पारायण करणार असाल तर तुम्हाला मराठीमध्ये जर तुम्ही वाचणार असाल तर तुम्हाला 80व्या ओवीपर्यंत वाचायचं. सगळ्यात शेवटी तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राच्या पोथीची फलश्रुती म्हणायची, म्हणजे 21 वेळा ज्यावेळेस तुम्ही पठण करता त्यावेळेस तुम्हाला पहिल्या ओवीपासून ते 108 ओवीपर्यंत पूर्ण पठण करायचे. अशा प्रकारे तुम्हाला या व्यंकटेश स्तोत्राचं पारायण करायचं असतं. 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र तुम्ही एका रात्रीत पठण केल्यामुळे तुमचं एक मंडल पूर्ण होतं. जर तुम्ही 3 रात्रीचा संकल्प केला असेल, 3ही रात्री तुम्हाला अशाच प्रकारे पारायण करायचं असतं. आता जर तुम्ही संस्कृतमध्ये हे पारायण करणार असाल तर संस्कृतमधलं व्यंकटेश स्तोत्र हे नित्यसेवा स्तोत्रमंत्र या पोथीमध्ये दिलेलं आहे. ते फक्त 15 श्लोकी आहे, छोटं आहे आणि ही सेवा करण्यासाठी तुम्हाला फारसा वेळही लागणार नाही. पण व्यंकटेश स्तोत्र जर तुम्हाला संस्कृतमध्ये पठण करायचं असेल तर तुमचे उच्चार हे स्पष्ट असले पाहिजे, तरच तुम्ही सेवा करा. नाहीतर तुम्ही मराठीमध्ये असलेलं व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकता. तर व्यंकटेश स्तोत्र हे 15 श्लोकाचं आहे, तुम्ही बघू शकता. संस्कृतमध्ये असलेल्या व्यंकटेश स्तोत्राचं तुम्हाला 7 ओवीपर्यंत 20 वेळा पठण करायचं आहे. 21व्या वेळी ज्या तुम्ही पठण करायला जाल त्यावेळेस तुम्हाला 15व्या श्लोकापर्यंत पठण करायचं.
म्हणजेच याचा अर्थ होतो की व्यंकटेश स्तोत्र जे संस्कृतमध्ये आहे ते तुमचं लवकर पारायण पूर्ण होतं. 21 म्हणजे 21 वेळा जे पारायण करायचं आहे ते एक मंडल तुमचं खूप लवकर पूर्ण होतं. आता हे पारायण करत असताना पारायणाच्या दरम्यान बऱ्याचदा अडचणी येतात, काही त्रास तुम्हाला होऊ शकतो. जोही त्रास आपल्याला होत असतो तो काळ म्हणजे देव आपली परीक्षा बघत असतात की याच्यामध्ये ही सेवा करण्यासाठीची क्षमता आहे का, आणि किती कठीण परिस्थितीमधूनही ही माझी सेवा करण्याची इच्छाशक्ती या भक्ताकडे आहे का, ही परीक्षा देवाकडून आपली घेतल्या जाते. जर तुम्ही या परीक्षेमध्ये खरे उतरलात, म्हणजे तुम्ही तुमच्या संकल्पानुसार ही सेवा पूर्ण केलीत, तर तुम्हाला निश्चितपणे या सेवेचं फळ हे मिळतंच. कारण शीघ्र फलदायी असं व्यंकटेश स्तोत्राचा अनुभव बऱ्याच जणांना आलेला आहे. तुमच्यावरती खूप आर्थिक समस्या असतील, कर्जबाजारीपणा झालेला असेल, तर निश्चितपणे तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये या सेवेला सुरुवात करा. असं नाही की 21 रात्रीचंच हे पारायण केलं तरच तुम्हाला अनुभव येईल. तुम्ही 3 रात्रीचा संकल्प केला, मनोभावे मनामध्ये भाव ठेवून, श्रद्धा ठेवून ही सेवा केली, तर निश्चितपणे 3 रात्रीतच तुम्हाला या सेवेचा अनुभव येईल. साक्षात बालाजी म्हणजे व्यंकटेश भगवान ही सेवा करत असताना तुम्हाला दर्शन देतात. माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला अधिक महिन्यामध्ये शेअर केलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघावा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यंकटेश स्तोत्राची सेवा ही कोणत्या दिवशी करावी, तर तसं तर तुम्ही आठवड्यातील कोणत्याही दिवशी व्यंकटेश स्तोत्राच्या पारायणाला सुरुवात करू शकता, पण तसं गुरुवारच्या दिवशी करावी, कारण गुरुवारचा दिवस हा श्रीहरी श्री विष्णूंना समर्पित असतो. आता तुम्ही 3 दिवसाची म्हणजे 3 रात्रीची, 5 रात्रीची, 7 रात्रीची, 9 रात्रीची, 11 रात्रीची, 21 रात्रीची सेवा करणार असाल, तर कोणत्याही सेवेला तुम्हाला गुरुवारपासूनच सुरुवात करायची आहे. आता ही सेवा जी आहे ती रात्री 12 वाजता सुरू करावी लागते. मध्यरात्री का? रात्री ही सेवा करण्याचं कारण म्हणजे दिवसभर व्यंकटेश भगवान म्हणजे साक्षात बालाजी हे निद्रावस्थेत असतात. रात्री 12 वाजता ते जागृत अवस्थेमध्ये असतात. रात्री 12ला जो कोणी त्यांचं आवाहन करेल, त्यांच्या इच्छापूर्तीसाठी ते धावून येतात, त्यांच्या इच्छा पूर्ण करतात, त्यांना ते दर्शन देतात. त्यामुळे ही सेवा मध्यरात्री 12 वाजताच करायची असते. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला ह्या सेवेला कशी सुरुवात करायची आहे. सांगितल्याप्रमाणे गुरुवारी ह्या सेवेला तुम्हाला सुरुवात करता येईल. तर गुरुवारी तुमची सकाळी देवपूजा झाल्यानंतर ह्या सेवेसाठीचा तुम्हाला संकल्प करायचा आहे. जितक्या दिवसाचा तुम्ही संकल्प करणार आहात तेवढा तुम्हाला बोलायचा आहे. तुमची जी काही इच्छा आहे, ज्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे, कर्जमुक्तीसाठी, तुम्हाला आर्थिक समस्या असतील त्या दूर व्हाव्या त्यासाठी, जी कोणतीही इच्छा असेल तर ती व्यक्त करायची. तुमची ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्यावी यासाठी स्वामींकडे आणि व्यंकटेश भगवानांकडे प्रार्थना करायची, संकल्प सोडायचा आणि सेवेला सुरुवात करायची. तर बघा, संकल्प का करावा? संकल्प केल्यामुळे आपण त्या सेवेशी बांधल्या जातो. आपल्याकडून ती सेवा करून घेतली जाते, म्हणून संकल्प करायचा. संकल्प कसा करावा यावरचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही तो बघू शकता. आता त्यानंतर आपल्याला रात्री 12 वाजता या सेवेला बसायचे, म्हणजेच गुरुवारी मध्यरात्री 12 वाजता म्हणजे शुक्रवारच सुरू होणार आहे. तर गुरुवारी मध्यरात्री बसण्याआधी आपल्याला 11 ते 11:30 वाजता शुचिर्भूत व्हायचे, म्हणजे आपल्याला स्नान करायचं आहे. स्नान केल्याशिवाय या सेवेला बसायचं नाही. स्नान करायचं, त्यानंतर तुम्हाला निळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जिथे बसणार आहात तिथे निळ्या रंगाचं आसन टाकायचं. निळ्या रंगाचं आसन नसेल तर ब्लाऊज पीस घ्यायचं. तुम्ही जे आसन वापरता त्या आसनावरती तुम्हाला निळ्या रंगाचं ब्लाऊज पीस टाकायचं आहे. आता त्यानंतर ह्या सेवेला काही वेगळी मांडणी करायची तर तुम्ही पूजा मांडणी करू शकता, पण मी काहीच पूजा मांडणी वेगळी केली नव्हती, कारण आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये व्यंकटेश भगवानांचा फोटो नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती ही असतेच. त्यामुळे तिथेच आपण ही सेवा करू शकतो. आपण सकाळी देवपूजा केलेलीच असते, वेगळी देवपूजा परत करण्याची गरज नाही. देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा, धूप लावून घ्यायचं आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आणि प्रज्वलित केल्यानंतर पुरेल असं तूप पण तुम्हाला सोबत ठेवायचं आहे. आणि ही सेवा सुरू आहे तोपर्यंत शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा सुरू राहील याची काळजी घ्यायची. यासोबतच तुम्हाला धूप, अगरबत्तीसुद्धा जास्तीच्या तुमच्याजवळ ठेवायच्या आहेत. आता त्यानंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे. तर सेवा कशी करायची आहे, तर सगळ्यात आधी आपल्याला 11:30ला तुम्ही अंघोळ केल्यानंतर 11:45लाच या सेवेला बसायचं आहे, कारण 12 वाजता तुमच्या मुखातून व्यंकटेश स्तोत्र सुरू झालं पाहिजे. म्हणून 11:45ला तुम्ही ज्यावेळेस देवघरासमोर याल तेव्हा सगळ्यात आधी तुम्हाला स्वामी स्तवनाने सुरुवात करायची. कोणत्याही सेवेची सुरुवात आपण आपल्या गुरुच्या स्वामी स्तवनाने करत असतो. स्वामी स्तवन झाल्यानंतर एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. तो एक माळ जप झाल्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एक वेळा जप करायचा आहे. आणि त्यानंतर बरोबर 12 वाजता तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राच्या पारायणाला सुरुवात करायची. आता तुम्ही मराठीमध्ये व्यंकटेश स्तोत्राचं पारायण करणार असाल तर सांगितल्याप्रमाणे
व्यंकटेश स्तोत्र मराठी या पोथीमधील तुम्हाला 1 ते 80व्या ओवीपर्यंत 20 वेळा पारायण करायचं आहे. 21व्या वेळी तुम्हाला पहिल्या ओवीपासून ते शेवटच्या म्हणजेच 108 ओवीपर्यंत पारायण पूर्ण करायचं आहे. अशा प्रकारे तुमचं पहिल्या रात्री एक मंडल पूर्ण होईल. त्यानंतर तुम्हाला आरती करायची, सगळ्यात आधी गणपतीची आरती करायची, गुरूंची आरती आणि त्यानंतर तिसरी जी आरती करायची आहे ती व्यंकटेश भगवानांची. व्यंकटेशांची तुम्ही कोणतीही आरती म्हणू शकता, कृष्णाची म्हणू शकता, बालाजींची म्हणू शकता किंवा नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये श्री नारायणांची आरती दिलेली आहे, ती तुम्ही म्हटली तरी चालेल. या 3 आरत्या तुम्हाला करायच्या आहेत. खडी साखरेचा नैवेद्य रोज तुम्हाला भगवान बालाजींना अर्पण करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला सेवा पूर्ण करायची आहे. त्यानंतर तुम्ही झोपी गेलात तरी चालेल. आता संस्कृतमध्ये तुम्ही हे पारायण करणार असाल तर तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही, कारण ते छोटंसं आहे. पण मराठीमध्ये ज्यावेळेस तुम्ही पारायण कराल त्यावेळेस तुम्हाला 3 ते 4 तासाचा वेळ लागू शकतो. जर तुम्हाला सवय असेल तर तुमची ती सेवा लवकर होईल, पण ह्या सेवेदरम्यान बऱ्याचशा अडचणी येतात, त्रास होतो आणि तो त्रास काय होतो याविषयीची माहिती मी शेअर केलेली आहे. तसा अनुभव तुम्हाला आला तर घाबरून जायचं नाही. ही सेवा करत राहायचं आहे, सुरूच ठेवायचे, कारण देव आपली परीक्षा बघत असतात. आणि ही सेवा पूर्ण झाल्यानंतर मग तुम्ही झोपायला गेलात तरीही चालेल. अशा प्रकारे तुम्हाला 3 रात्रीची, 5 रात्रीची, 7 रात्रीची, 9 रात्रीची, 11 किंवा 21 रात्रीची सेवा पूर्ण करायची. 21 रात्रीचं मंडल जर तुम्ही करणार असाल तर या सेवेच्या दरम्यान तुम्हाला सुतक, मासिक धर्म आला तर ही सेवा खंडित होते. त्यामुळे तुमचा मासिक धर्म झाल्यानंतरच या सेवेला बसा, म्हणजे तुमची सलग ही सेवा होईल. ही जी सेवा आहे ती सेवा सलग व्हायला हवी, तरच या सेवेचं फळ तुम्हाला मिळेल. सुतक पडलं तर तुम्हाला परत नव्याने संकल्प करून या सेवेला सुरुवात करावी लागेल. काही जणांना सेवेच्या दरम्यानच अनुभव येतो, म्हणजे त्यांचं ते काम पूर्ण होतं. याचा अर्थ तुम्हाला सेवामध्येच खंडित करायची असा होत नाही. सेवा तुम्हाला पूर्ण करायचीच आहे. अशा प्रकारे तुम्हाला या व्यंकटेश स्तोत्राचं पारायण करायचं आहे, मंडल पूर्ण करायचं आहे. आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही गुरुवारी तुम्ही सुरुवात करू शकता. अगदी शेवटच्या गुरुवारीही तुम्हाला असं वाटलं की या सेवेला सुरुवात करायची आणि आता मार्गशीर्ष महिना तर संपणार आहे, तरी देखील तुमची सेवा पुढे गेली तरी हरकत नाही. ती सेवा तुम्ही पुढे सुरू ठेवू शकता. आणि जर गुरुवारी कोणाला अडचण असेल तर तुम्ही कोणत्याही दिवशी सुरू करा, तुमच्या वेळेनुसार करा, कारण नियमांपेक्षा सेवा ही महत्त्वाची आहे. अशा प्रकारे व्यंकटेश स्तोत्राचं पारायण तुम्हाला करायचं आहे. आता या सेवेचे सगळ्यात महत्त्वाचे नियम काय आहेत? या सेवेदरम्यान तुम्हाला मांसाहार करायचा नाही, कडकडीत ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. त्यासोबतच तुम्हाला परान्न टाळायचं आहे. कोणाच्याही घरी पाणी देखील प्यायचं नाही. तुम्हाला तुमच्या शहराची वेस ओलांडायची नाही, म्हणजे तुम्हाला बाहेरगावी जाता येणार नाही. एका दिवसातून तुम्ही वापस येणार असाल तर तसं तुम्ही जाऊ शकता, पण तुम्हाला मुक्कामी तिथे जाता येणार नाही, कारण मग यामुळे तुमची सेवा जी आहे ती खंडित होऊ शकते. या काही नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे. आता त्यानंतर अशी कोणती चूक जी आहे ती आपल्याला या सेवेदरम्यान करायची नाही, ज्यामुळे आपल्याला या केलेल्या सेवेचं फळ मिळणार नाही. तर बघा सांगितल्याप्रमाणे आपल्याला सेवा करायची आहे. ज्यावेळेस आपण एक पारायण पूर्ण करतो त्यावेळेस मोजण्यासाठी बरेच जण खाण्याच्या वस्तू घेतात, जसं की खडीसाखर घेतात, शेंगदाणे घेतात. तर खाण्याच्या वस्तू आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं मंडल पूर्ण करत असताना मोजण्यासाठी घ्यायच्या नाहीत. ही जी सेवा आहे ते इंद्रदेव पळून घेऊन जातात, त्यामुळे तुम्हाला केलेल्या सेवेचं फळ मिळत नाही. मग तुम्ही काय ठेवू शकता, तर तुम्ही साधे दगड जे असतात ते ठेवू शकता. 21 दगड घ्या किंवा तुम्ही सरळ मी जसे घेतले होते तसे 1-1 रुपयाचे 21 कॉईन घेऊ शकता. त्यामुळे ते कॉईन अभिमंत्रित होतील आणि ते कॉईन जे आहेत ते तुम्ही कायमस्वरूपी तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. पण खडीसाखर, शेंगदाणे किंवा हरभऱ्याचे दाणे असतील किंवा इतर काही डाळींचे दाणे असतील असे प्रकार घ्यायचे नाहीत. त्यामुळे ती सेवा इंद्रदेवांना पोहोचत असते आणि मग आपल्याला केलेल्या सेवेचं फळ मिळत नाही आणि आपण म्हणतो की मी तर सेवा केली पण मला काहीच अनुभव नाही आला. मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याकडून चुकतात, म्हणून आपल्याला त्याचा अनुभव येत नाही, प्रचिती येत नाही. फक्त सेवा करत असताना न घाबरता मनोभावे सेवा करा. निश्चितपणे तुम्हाला या सेवेचा अनुभव येईल आणि तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या नाहीशा होतील. पूर्णपणे नष्ट नाही होणार, पण तुम्हाला त्यातून बाहेर पडण्यासाठीचे मार्ग सापडतील, प्रगतीचे मार्ग खुले होतील, म्हणजे लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग खुले होतील, त्यातून तुम्ही कर्जातून बाहेर पडू शकाल, तुमच्या आर्थिक समस्या दूर करू शकाल. असे मार्ग तुमच्यासाठी या सेवेमुळे खुले होतील आणि तुम्हाला निश्चितपणे या सेवेचा अनुभव येईल. तर हीच ती माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.